माझ्या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या आयुष्यातल्या ज्या काही समस्या आहेत किंवा अडचणी आहेत, तर त्या अडचणींसाठी 2-3 प्रकारचे जे दिवे आहेत, जे आपण संकल्पयुक्त 21 दिवस लावू शकतो आणि आपल्या ज्या काही आयुष्यातल्या समस्या किंवा अडचणी आहेत, तर त्या ज्या अडचणी आहेत त्यातून तुम्हाला मार्ग मिळू शकतो, अशा प्रकारचे 2-3 दिव्यांचे प्रकार मी सांगणार आहे। खूप उपाय सोपे आहेत आणि तितकेच प्रभावी आहे। फक्त निष्ठेने पूर्ण श्रद्धेने तुम्ही हे उपाय करा। अतिशय तुमच्या मनासारखं जे काही तुमच्या मनात इच्छा आहे ती पूर्ण होईल इतके हे उपाय प्रभावी आहेत। 2-3 प्रकारचे दिव्याचे पद्धती मी सांगणार आहेत आणि तुम्हाला 21 दिवसांचा संकल्प करून हा दिवा तुमच्या समस्यांनुसार तुम्हाला लावायचा आहे। तर बघूयात आपण की पहिला जो दिवा आहे तो कसा लावायचा आहे। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठलाही दिवा लावताना, म्हणजे तुम्ही देवघरामध्ये रोजचा जरी दिवा लावत असाल तरी थोडेसे तांदूळ दिव्याखाली ठेवायचे। म्हणजे एक छोटीशी डिश करा दिवा ठेवण्यासाठी, स्टीलची करा, कुठल्याही धातूची असू द्यात, ती फक्त प्लास्टिकची नसावी। आणि त्या डिशमध्ये थोडेसे तांदूळ घ्या, तांदळावरती हळद कुंकू वाहून त्यावरती दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे। याला दिव्याला आसन देणं म्हणतात। ज्या घरामध्ये अशा प्रकारे दिव्याला आसन दिलं जातं, ते पण तांदळाचं, त्या घरामध्ये माता लक्ष्मी नेहमी प्रसन्न होते आणि त्या घरामध्ये ती नेहमी वास करते आणि लक्ष्मीही त्या घरामध्ये स्थिर राहते। त्यामुळे दिव्याला अशा प्रकारचं आसन आपण नेहमीच दिलं पाहिजे आणि शक्यतो ते तांदळाचं द्या किंवा मग तुम्ही फुलांच्या पाकळ्यांचं पण आसन देऊ शकता। त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरातील जे काही दिवे आहेत ते नेहमी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा। 10 दिवसातून किंवा 15 दिवसातून, पौर्णिमेला किंवा अमावास्येला अशा प्रकारे दिव्यांची देखील स्वच्छता तुम्ही आवश्यक करत चला। व्यवस्थित घासून पुसून हे दिवे आपल्याला देवघरामध्ये वापरायचे असतात। तसेच हे दिवे जे आहेत, ज्यांना काजळी लागलेली आहे, जे खराब झालेले आहेत, तसेच दिवे हे देवघरामध्ये किंवा कोणत्याच पूजनासाठी वापरू नका। ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। आता आपल्या दिव्यांच्या उपायांकडे वळूयात। समजा तुम्हाला असं जाणवतंय की घरावरती तुमच्या काहीतरी नजरदोष आहे किंवा घरामध्ये काहीतरी विपरीत घडतं आहे किंवा मग वास्तुदोष निर्माण झालेला आहे, अशा प्रकारचं फिलिंग तुम्हाला येत आहे, तर त्यासाठी या प्रकारचा दिवा तुम्ही ओळीने 21 दिवस लावू शकता। तर काय करायचं आहे, तुम्हाला असे 2 वातींची एक वात बनवायची, अशी वळून घ्यायची आणि 2 वातींची एक वात बनवायची आहे। जेव्हा आपण दिव्यांचे संकल्पयुक्त उपाय करत असतो तेव्हा अशा 2 वाती जर तुम्ही घेतल्या तर त्याचा प्रभाव जो आहे तो खूप जास्त असतो आणि तुमची इच्छापूर्ती होण्यास खूप लवकर मदत होते। त्यामुळे आपल्याला सिंगल वात न घेता डबल वात घ्यायची आहे आणि ती अशी तांदळाचं आसन करून त्यावरती हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। या उपायासाठी मातीचाच दिवा घ्यायचा आहे आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये चिमूटभर पिवळी मोहरी टाकायची आहे। हा उपाय तुम्ही देवघराच्या समोर बसून, देवघरामध्ये बसून करू शकता। सलग 21 दिवस हा उपाय तुम्हाला करायचा आहे। 21 दिवसांमध्ये तुम्हाला फरक जाणवू लागेल की तुमच्या घरामध्ये असलेली जी निगेटिव्ह शक्ती आहे किंवा काहीतरी वेगळंच घडत आहे, वास्तुदोष आहे किंवा अजून नजरबाधा आहे, अशा प्रकारचं तुम्हाला जाणवतं, तर ते सगळे जे प्रॉब्लेम आहेत ते कमी होतील आणि तुमच्या ज्या समस्या आहेत की कशामध्ये यश मिळत नाही आहे, अशामुळे कोणतंही कार्य सिद्धीच जात नाही, तर या सगळ्या समस्या कमी होताना तुम्हाला दिसतील। इतका हा उपाय पॉवरफुल आहे। आणि हा उपाय करत असताना मध्ये जर पिरियड्स आले तर तुम्ही ते 5 दिवस सोडून पुन्हा तो उपाय जो आहे तो कंटिन्यू करू शकता। आता हा उपाय कधी करायचा, तर हा जो उपाय आहे तो तुम्हाला 5 ते 7 म्हणजे प्रदोष काळामध्ये करायचा आहे, सकाळी करायचा नाही। आणि रोज तुम्हाला याच्यातल्या वाती ज्या आहेत त्या बदलायच्यात आणि मोहरी शिल्लक राहिलेली दिसत असेल तर ती पण तुम्हाला काढून टाकायची आहे। थोडंसं जर त्यामध्ये तेल असेल तर ते तेल देखील तुम्हाला काढायचं आहे आणि ही वात, तेल किंवा मोहरी जी आहे, पिवळी मोहरी टाकलेली, ती तुम्हाला घरातल्याच कुंडीमध्ये दाबून ठेवायची आहे। तर अशा पद्धतीने रोज तुम्हाला 21 दिवस हा दिवा लावायचा आहे।
आता दुसऱ्या प्रकारचा दिवा बघूयात. यामध्ये जर तुम्हाला स्वतःला नोकरी लागत नाही आहे किंवा मग तुम्ही नोकरीला आहात पण पगारवाढ होत नाही आहे किंवा मग कुठलाच धनलाभ होत नाही आहे, पैशाची आवक नाही आहे घरामध्ये, म्हणजे थोडक्यात काय, जर तुम्हाला धनलाभ हवा असेल, व्यापारात वृद्धी हवी असेल, तर हा उपाय तुम्ही करू शकता. 21 दिवस तुम्हाला कंटिन्युअस सलग हा दिवा असा प्रज्वलित करायचा आहे. तुमच्या घरामध्येच हा उपाय तुम्हाला करायचा आहे. त्यासाठी काय करायचं आहे, एक दिवा घ्यायचा आहे. मातीचा घ्या, स्टीलचा घ्या, चांदीचा घ्या, कुठलाही घ्या. पण जो दिवा पहिल्या दिवशी तुम्ही वापरणार आहात तोच दिवा तुम्हाला 21 दिवस वापरायचा आहे. असं नाही की पहिल्या दिवशी मातीचा वापरला, दुसऱ्या दिवशी चांदीचा, तिसऱ्या दिवशी पितळेचा, असं अजिबात करायचं नाही आहे. समजा तुम्ही असा दिवा घेतलेला आहे, तर दिवा तुम्हाला काय करायचं आहे, प्रज्वलित करायचं आहे. त्यासाठी पण तुम्हाला 2 वाती घ्यायच्या आहेत, 1 वात घ्यायची नाही. असे जेव्हा तुम्ही काही खास उपाय करत असता, काहीतरी मिळवण्यासाठी, काहीतरी इच्छापूर्तीसाठी, त्यावेळेस आपल्याला सिंगल वात घ्यायची नाही आहे, तिचा एवढा प्रभाव राहत नाही. त्यासाठी 2 वाती घ्यायच्या वळून व्यवस्थित. आणि आपल्याला इथे शुद्ध गाईच्या तुपाचाच दिवा लावायचा आहे. धनप्राप्तीसाठी जेव्हा तुम्ही कोणताही दिव्याचा उपाय करता तेव्हा तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचाच वापर करायचा आहे. आणि संध्याकाळच्या वेळेमध्ये म्हणजे 5 ते 7 मध्येच हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये किंवा देवघरासमोर माता लक्ष्मी समोर बसून हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्याचबरोबर हा दिवा पण तुम्हाला तांदळाचं आसन देऊनच प्लेटमध्ये ठेवायचा आहे. प्रज्वलित केल्यानंतर या दिव्यामध्ये 2 अख्ख्या हिरव्या वेलची आणि भीमसेनी कापराचे 2 तुकडे टाकायचे आहेत. साधा कापूर या उपायासाठी वापरू नका, कारण एवढा तो प्रभावी नसतो. या उपायासाठी भीमसेनी कापूरच वापरा. कुठल्याही धार्मिक दुकानामध्ये अतिशय आरामशीर मिळतो. तर तुम्हाला असं करून हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. माता लक्ष्मीला तुम्हाला सतत 21 दिवस प्रार्थना करायची की हे माता लक्ष्मी, माझ्याकडे धनाची कमी आहे, माझा उद्योग व्यवसाय चालत नाही आहे किंवा मग नोकरीमध्ये असाल तुम्ही, त्यामध्ये प्रमोशन होत नाही आहे, तर तुम्ही अशी इच्छा बोलून दाखवायची आहे. तर मला धनलाभ होऊ देत, अशी तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची 21 दिवस. आणि आधी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक दिवशी तुम्हाला याच्यातल्या वाती किंवा वेलची ही बदलायची आहे. जर तूप राहिलेलं असेल तर तुम्ही ते देखील झाडाला घालू शकता. पण हे तुम्हाला कुठेच टाकून द्यायचं नाही आहे. तुमच्या घरामध्येच या वाती वेलची तुमच्या घरातल्याच कुंडीमध्ये त्या मातीमध्ये दाबून टाकायच्या आहेत. असं तुम्हाला 21 दिवस करायचं आहे. मध्ये काही अडचण आली तर तेवढे दिवस स्किप करा आणि जेवढे दिवस राहिलेले आहेत तेवढा दिवस हा उपाय पुढे कंटिन्यू करा. 21 दिवस तुम्ही हा उपाय करायचा आहे. खूप अत्यंत प्रभावी उपाय आहे. कुठलाही धनाचा प्रॉब्लेम तुम्हाला राहणार नाही. कर्ज असेल तर ते देखील जाईल किंवा आपोआप असे तुम्हाला मार्ग सापडतील की ज्यामधून तुमची आर्थिक वृद्धी होईल. इतका हा प्रभावी असा उपाय आहे. आणि सगळ्या उपायांमध्ये दिव्याला पण तुम्ही हळद कुंकू वाहायचं आहे. हे मगाशी माझं सांगायचं राहून गेलेलं, तर ते तुम्ही वाहायचं आहे. आता तिसरा जो दिवा आहे त्यामध्ये समजा तुमची मुलं अजिबात तुमचं ऐकत नाही आहेत, तुम्ही जे काही सांगता त्याच्या विरोधात जातात ती, त्याचबरोबर मुलं व्यसनाधीन झालेली आहेत किंवा तुमचा पती व्यसनाधीन झालेला आहे, तुमचं अजिबातच कोणी घरामध्ये ऐकत नाही आहे, तर त्यासाठी काय करणार तुम्ही, तर हा जो तिसरा दिवा आहे तर तुम्ही तो प्रज्वलित करू शकता. त्यासाठी पण तुम्हाला एक दिवा लागणार आहे. कुठलाही घ्या, मातीचा, स्टीलचा, चांदीचा, कुठलाही घ्या. 2 वातींची 1 वात करायची आहे आणि गाईच्या शुद्ध तुपाचा तुम्हाला दिवा लावायचा आहे. खाली त्याच्या आसन द्यायचं आहे तांदळाचं नेहमीप्रमाणे आणि प्रज्वलित करायचा आहे दिवा. आणि त्यामध्ये तुम्हाला 5 काळ्या मिरी टाकायच्या आहेत. लक्षात घ्या, इथे तुम्हाला मिरी घेताना कुठलीच तुटलेली फुटलेली मिरी घेऊ नका. 5 चांगल्या मिरी घ्या आणि सतत 21 दिवस तुम्हाला हा दिवा तुमच्या देवघरामध्ये लावायचा आहे. दिव्याचं तोंड हे प्रत्येक उपायामध्ये उत्तरेकडे किंवा मग पूर्वेकडे करा. दक्षिण दिशेला दिव्याचं तोंड किंवा दिव्याची वात जी आहे ती अजिबात करू नका. आणि तुम्हाला तुमच्या कुलदेवीला श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करायची आहे की समजा तुमची मुलं ऐकत नाही,
किंवा मग तुमचा पती ऐकत नाही आहे, घरामधले सदस्य ऐकत नाही आहेत तुमचं काहीच, तर तुम्ही तशी कुलदेवीला प्रार्थना करायची आहे आणि लवकरात लवकर माझ्या घरामध्ये सुख समृद्धी नांदू दे अशी देखील प्रार्थना करायची. तर सतत 21 दिवस तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. उपाय खूप सोपा आहे आणि खूप प्रभावी आहे, त्यामुळे तुमची काय अडचण असेल त्याप्रमाणे तुम्ही या तीनही पैकी कोणताही दिवा प्रज्वलित करू शकता. सतत 21 दिवस एका वेळेला तुम्ही 2 समस्यांसाठी याच्यातले दोन्हीही दिवे लावू शकता, पण शक्यतो 3 लावू नका. हा उपाय स्त्री पुरुष किंवा मुलं मुली करू शकतात. त्याचबरोबर कोणत्याही दिवशी तुम्ही या उपायाला सुरुवात करू शकता. तर अशा प्रकारचे हे 3 प्रकारचे दिवे किंवा दिव्यांचे उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहेत. नक्की तुम्ही तुमच्या समस्यांसाठी अडचणींसाठी असा दिव्याचा उपाय 21 दिवसांचा करून बघू शकता आणि तुम्ही त्याचा फरक पण बघाल. खूप चांगले प्रभावी उपाय आहेत. नक्कीच तुमच्या समस्या याने सुटतील, यात काहीच शंका नाही. कारण जेव्हा कधी तुम्ही असे दिव्यांचे उपाय करता तेव्हा खूप प्रमाणामध्ये सकारात्मकता तुमच्या घरामध्ये पसरत असते आणि तुमच्यामध्येही तयार होत असते. त्यामुळे तुमची इच्छापूर्ती व्हायला खूप मदत होते. त्यामुळे हे उपाय अवश्य आणि अवश्य करून बघा आणि उपाय आवडले असतील तर आपल्या मैत्रिणींना जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना हे उपाय कळतील आणि त्यांच्या देखील समस्या कमी होतील आणि आपला व्हिडिओ हा यूजफुल ठरेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.